चला तर मैत्रिणीनो, वाजले 2 आता दुपारचे. जेवणाची सुट्टी झाली पहा आमची. आणि दाजीने बघा खाऊ आणलाय बाजारातून. भेळ आणली आणि लाडू आणलेत पहा. आणि पपई आहे, किवी आहे, सगळं आहे खायला. शेतात जेवढं काम असतं ना तेवढंच खायला पण असतं भरपूर. पण कधी कधी काय होतं ना, वेळ पण भेटत नाही खायला. आता जेवणासोबत भेळ आणली होती आम्ही नाश्त्यासाठी, पण नाश्ता करायला काय वेळ नाही भेटला. आता जेवणासोबत भेळ पण खाणार, भाजी भाकरी पण खाणार. वड्याची भाजी आणली पहा, काळ्या मसाल्याचा वडा. ताई पण बसले तिकडून जेवायला. वड्याची भाजी आणि शिरा पण आणलाय पहा ताईनी. ताई म्हणलं शिरा पण आणलाय मस्तपैकी करून. हे पहा शिरा. चला आता बसले जेवायला. आता भूक लागली, थोडा पाऊस पण येतोय. मग म्हणलं जेवणच करून घेऊ अगोदर, नंतर करू बाकीचे काम. कारण आता झाकून तर ठेवलंय सगळं, पण तरी येतोय पाऊस. दाजींना आवडतो लाडू आणि भैयाला पण आवडतो लाडू, म्हणून त्यांनी लाडू घेऊन आले त्यांच्या आवडीचं फक्त. आणि मला आवडती भेळ, भेळ पण आणली. या तर मग जेवायला मैत्रिणींनो, चाललंय जेवण. चला तर मैत्रीण, होत आले जेवण. आता आपलं घेतला आता काला करून मग काळ्या मसाल्याच्या भाजीचा. आणि हिरवी मिरची पण आणली होती पहा. हिरव्या मिरचीचा ठ्याचा झणझणीत एकदम मस्त. तर शेतामध्ये ना हिरवी मिरचीचा ठ्याचा खायला छान लागतो, त्याच्यामुळे मी हिरवी मिरचीचा ठ्याचा आणतच असते दरवेळेस. आपला गोलू पण आलेला आहे पहा. गोलू बसलाय तिकडे निवांत बाजूला, तो काय दिसणार नाही आता, लांब बसलाय तो जराशी. तो पण आलाय दाजींसोबत आलाय मागून. त्याला तर माहित नव्हतं आम्ही आलोय म्हणून. आम्ही गपचूप त्याला चुकांडा देऊन आलो होतो, पण तो आलाच इकडे आम्हाला शोधत शोधत. भेळ नको नुसती भाजी भाकरी खा. भैयाचं चाललंय नुसतं भेळ खायचं. भेळ असलं ना असं मग भाजी भाकरी खातच नाही ते बघा, ऐकत नाहीत पोरं. ते नुसतं भेळ भेळ खातोय है ना. चला आता पाऊस कधी बंद होतो याची वाट पण पाहिजे ना. आता निवांत जेवण चाललंय, कारण कधी कधी लय गडबड होती जेवण करण्याची. पाऊस येते म्हणून निवांत जेवण करतोय. चला तर मैत्रिणी, माझा विळा राहिला होता इथंच. दाजी म्हणले तुला आणता नाही आला तुझा विळा. ते बघा गोलू तिकडं, त्याचा चालला होता आराम. झाला आराम आता. चला विळा घेऊन जाते, विसरले होते मी. म्हणलं यायचं ना तुम्ही घेऊन. मला तेवढंच काम आहे का. हे गा भैया ते मध्ये मध्ये करतोय बरं का. त्याला आता फटके खायचे, तर ते फटके खात असते ते. आता मला नाही माहिती, तू बघ तुझा तिकडं असन. माझा कुठं गेला बघ बरं, तिकडं आहे का बघ बरं. ते गोल्यास तिकडे ठेवलेलं वाटतं. बघ बरं. भैया म्हणतोय माझा आहे, ते काय देणार नाही मला. आता त्याचं त्याला देऊन टाकावंच लागणार आहे. हे मी कुठं ठेवला मग तिथं पहिले. चला आता विळा हरवला, विळा शोधायचं काम सुरू झालं माझं आता. हरवलाच ते कुठंतरी ठेवला नाही मगाशी. पाऊस येत होता ना, गडबड गडबड इकडं आलो तर आम्ही झाकण्यासाठी कंस. ते विसरले मी कुठंतरी. हा सर सापडून कुठं ठेवलाय का मी. एवढ्या बाजूत आता कसा शोधायचा आता, अवघड आहे. गडबड झाली मला वाटलं कसं भिजून जाते. मी पटकन टाकून गेले का घेऊन गेले हे तुम्हाला माहिती नाही. टाकून गेले का घेऊन गेले. अहो ताई विळा नाही माझा. हिरवा आहे भैयाचा आहे तो. जाऊ दे, तेच घेते मी आता. भैया तू नंतर काम कर आता. हा वेळा नंतर काम कर. ते बघा गोलू आलाय, सगळीकडे फिरणार ते आता आपल्या सोबत. ते बघा गोलू. चला तर घेऊ आवरून पटपट आता, नाही तर बोलले खावं लागते. चला तर मैत्रिणी चाललेत घरी, कारण पाऊस काय दम खाय नाही यायचा. बघा आभाळ कसं भरून आलंय. ताईन दाजी आहेत पाठीमाग, पण आम्ही चालत नाही. भाई आता गोलू पण आलाय आमच्यासोबत, त्याला पण पाऊस लागायला लागला. तो पण आलाय. पाऊस काय आता काम करू देत नाही. झाली सुट्टी मग आपली आता. पाऊस येतोय म्हटल्यावर काय करणार आहे. जोरात झालाय सुरू. आम्ही आता थेट घर गाठणार. पटपट चाललोय आता थेट घरी. काय बाजरी कशाची काटून होती. पाऊस बघा सुरू झाला आता. तिथून निघता येत नाही लवकर, मग निघालं आम्ही लगेच पुढं.
हा चला तर निघालेत आपण घरी. सगळ्यांचीच लगबग सुरू झाली झाकून ठेवायचे, कारण जे काही वाळत घालते ते त्यांचं जनावरांचा चारा सगळे वाळत घालाय बाहेर ते झाकून टाकण्यासाठी बाहेर आलेत सगळेच. अजून 10 मिनिटं लागतील आपल्याला घरी जायला. आता पाऊस येतोय, येतील ताई इंदाजी पण घरी आता. चला तर मैत्रिणी बघा पाऊस किती येतोय आता. बाई अजून पाठ मागायचे ते पळतच येत होता आणि ते काय पटकन आहे ना. आपली दीदी घरीच होती. दीदी कपडे काढले का? ते का कपडे काढून आणले तिने वरतून, ती पण भिजली ती वरती जाऊन. अरे चल ना, ते का भैया आलाय, त्याला पटपट चालू होतं ते चाललं नाही. आता त्याला भिजत भिजत यायचं होतं मज्जा करत. बघा पाऊस आता. आज तर काम झालंच नाही. मग आता उद्या जेव्हा सुकन तेव्हाच कामावर जायचं. बापरे बघा नाचायला लागलं ते आता पावसात. मज्जा मज्जा नाचायला लाग. गुलू भिजला काय? गुलू पण आमच्यासोबत पळत आला. त्याला कळलं बरं का तो माझ्यासोबतच आला, पण भैया माझ्यासोबत काय आला नाही. तो माझ्यासोबतच आलेला होता. आता परत काय जायचं खरं नाही आपलं. आता आराम मस्तपैकी.